पद्मश्री सुभाष पाळेकर यांनी 6 मार्च रोजीच्या शिवार फेरीत हिरगुप्पा कुंभार या सातंदधनी येथील शेतकऱ्याच्या द्राक्ष शेतीची पाहणी केली। रासायनिक शेतीला कंटाळलेल्या हिरगुप्पाने झिरो बजेट नैसर्गिक शेतीत केलेली किमया सर्वांनाच भावणारी ठरली। हिरगुप्पाने पाळेकर सरांनी सांगितलेल्या तंत्राचा तंतोतंत अवलंब करून द्राक्ष शेतीचा माळा फुलवलाय। झिरो बजेट नैसर्गिक शेतीतील गरजेनुसार लागणाऱ्या सर्व निविष्ठांचा त्याने पुरेपूर वापर केलाय। त्याचबरोबर घ्यावी लागणारी आंतरपिके देखील घेतली आहेत। त्यामुळे त्यांच्या संपूर्ण द्राक्ष बागेची पाहणी करताना उपस्थित शेतकऱ्यांना द्राक्षांच्या घडाची अप्रतिम प्रत पाहायला मिळाली। त्याचबरोबर द्राक्षवेलींच्या पानांचा आकार, त्यांचा हिरवेगारपणा, फळकाड्यांचा आकार, आंतरपिके, आच्छादनाची पद्धत या सर्व बाबींची पाहणी करता आली। यावेळी हिरगुप्पा यांनी त्यांची झिरो बजेट शेतीतील वाटचाल कशी झाली याबद्दल माहिती दिली। त्याचबरोबर पद्मश्री सुभाष पाळेकर यांच्यासारख्या महान व्यक्तीचे पाय आपल्या शेतात लागले याबद्दल आनंद व्यक्त केला। मी नैसर्गिक द्राक्ष करतो गेली 2 वर्षापासून। पाळेकर सरांचं शिबिर आम्ही पंढरपूरला ऐकलं गेल्या वर्षी आणि त्याच्यापेक्षा अगोदर आम्ही रासायनिक करायचो। रासायनिकमध्ये कसं व्हायचं, लाख 1.5 लाख 1.25 लाखापर्यंत मी लिहून ठेवलं की खर्च किती, लेबर किती, औषध काय आणलं, कुठून आणलं, सगळं लिहून ठेवतो। आणि पहिल्या वर्षी आपल्याला काय रिझल्ट मिळाला नाही। रासायनिकमध्ये आम्ही 1-2-2.5 टन माल निघायचं, बाजारमध्ये इकडे विकत होतो, पैसे काय भेटत नव्हते आणि बाग काढावं या विचाराने मी आलतो। तेव्हा आपले भावकीच्या वडजीचे कुंभार म्हणून आहेत, त्यांनी सांगितलं की असं नसं तुला पुस्तक भेटेल, ते पुस्तक आणून देतो, तो वाच, नंतर काय होईल ते बघू। आणि त्यांनी मला 4 तारीख असं 4 तारीख दिली आपल्याला, या गावाला आपलं या आणि तुम्हाला एक बाग दाखवतो। आणि वेळेने मी 4 तारखेला त्यांच्याकडे गेलो। गेल्यावर त्यांनी निंबर्गीला धर्मराव बिराजदार यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांचं बाग गेल्या 2 वर्षाखाली आम्ही बघितलं। तिथं बाग एकदम चांगलं होतं, त्याच्यामध्ये गुडघ्यापर्यंत गवत होतं आणि माला शायनिंग फुल माल लागलं होतं आणि त्यांच्याकडे एक बी असं माला डाग नाही, काय नाही, थ्रिप्स नाही, अजिबात काही नव्हतं। आणि आपल्या रानात त्यावेळेला भुरी पडलं तर, दावण्या पडलं तर, दावण्यासाठी आपण अमिस्टार हे 5 औषध मारलं होतं 5 वेळा आणि आपली बाग पिवळी पडली होती। मी बघितलं की हे काय चमत्कार आहे। त्यांनी का आपल्याला सांगितलं, नंतर पुस्तक दिलं। पुस्तक वाचायला असं कळालं की जे आपण पहिलीपासून शिकवतो 4थी पर्यंत जे भूगोल होतं त्या पुस्तकामध्ये आहे आणि आपलं शिक्षण 12वी पर्यंत झाल्यामुळे जे भूगोल आहे आम्ही शिकलो शाळेमध्ये ते पूर्ण नैसर्गिक पुस्तक सरांच्या पुस्तकात भेटलं की बाबा निसर्ग काय तर बोलतंय की सर पुस्तकामध्ये कोण तर आहे आपल्याला सांगायला पुढं, म्हणजे झिरो बजेट काय होईल हे सांगतं म्हणून आम्ही झिरो बजेट कळालो। आणि जीवामृत कसं करावं आणि काय करावं कसं कोणी बी सगळं सरांनी डिसेंबरमध्ये गेल्या वर्षी आम्ही 8 दिवसाची शिबिर केली आणि शिबिरामध्ये असं कळवलं की माग कुठलंही करायचं असेल तर झिरो बजेट करावं। आणि गेल्या वर्षी आपलं थोड्याक्यात थोडं कार्चिंग झालं, कार्चिंगमध्ये माल तडका निघाला नाही, आत्ता फुल माल आहे। तर पीक आम्ही आच्छादन केलं, आल्याबरोबर फुल ऊसाचं पाचट टाकलं आहे एकदम फुल आणि का आंतरपीकमध्ये चवळी घेतलं आहे, मका होतं आणि तुळस लावलं आहे, झेंडू होतं। आणि 2 वर्षापासून आम्ही कुळा नाही काय नाही कसबट काढत नाही। पूर्वी कसबट काढायचं, एकदम रान क्लिअर करायचं मी, आता काय नाही एकदम लय गवत आहे, काँग्रेस गवत आहे। सरांनी पण बघितलं तर आता काय नाही, गडाचे शायनिंग आहे। आणि आम्ही तर यावर्षी मृत्युंजय बगल्याकडे बघितलं होतं गेल्या वर्षी बघून, अंगावर रासायनिकमध्ये म्हणत होते की अंगावर असेल तर थ्रिप्स चाटतात, गड चांगला येत नाही, परंतु आम्ही असं करून दाखवलं की अंगावर पण चांगले येतात। यावर्षी 2-3 काड्या ठेवल्या आहे, काही ठिकाणी 7-8 काड्या आहेत। पुढच्या वर्षी असं नियोजन केलं की प्रत्येक झाडाला अंगावरती दोन्ही साईडला 4-4 किंवा 5-5 अंगावरची साईडला जे झाड असते दोन्ही साईडला खोडावरती जे आपण 6-7 फूट असते त्या दोन्ही साईडला इकडे 4 इकडे 4, म्हणजे माणसाने औषध मारताना कुठं बी अडचण होऊ नये, दोन्ही साईडला घेणार आहे। आणि एक ड्रीप वर खाली पूर्ण आच्छादनावर गड घेणार आहे। आणि सर पण सांगितलं की हे नवीन प्रयोग चालू करा म्हणून। आणि एकदम बाग सुंदर आहे, आम्ही सगळेजण शिवार करते। आणि गडाची जी क्वालिटी आहे आम्ही रासायनिक पूर्वी अशी मिळत नव्हती आणि कुठली बी कमतरता नाही आहे। आपण याला ताक मारलेलं आहे, ताक, जीवामृत, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, 10 परिणार्क सगळं स्वतःमध्ये घरामध्ये बनवतो, काही पैसे जात नाही आणि सगळं सोन्यावर आहे। 1-1.5 एकर ऊस आहे आपली, चांगले आहे झिरो बजेटवर। आणि कोणी बी जर झिरो बजेट करायचा विचार असेल तर अर्धवट करू नये आणि कोणाची बी ऐकू नये। पूर्वी 1.25 लाखपर्यंत खर्च व्हायचा आहे, 1.5 लाखापर्यंत आपला माल निघायचा आहे। आता काय खर्च नाही, 20,000 पर्यंत खर्च आहे आपली, ते बी मजुरांचं आहे। कसं काय आपलं दुसरा व्यवसाय हॉटेल असल्यामुळे तिकडे आम्ही जातो, मजूर लावलेले 20,000 खर्च, काही बाकी खर्च नाही। 10 परिणाम घरात बनवतो, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, जीवामृताला काही खर्च लागत नाही। महिन्याला कोणी बी कुठलं पीक करायचं असेल तर मी सांगू शकतो, एका एकराला 100 रुपये खर्च आहे, ते बी गुळाचा आणि बेसनाची
बाकीचं काही अजिबात खर्च नाही, कोणी कुणाला विचारायचं नाही. याच्यामध्ये कोणी शास्त्रज्ञ नाही, कोणी रासायनिक दलाल नाही, काही नाही. फक्त विश्वास ठेवा, 1 वर्ष नाही आलं तर परवडेल, परंतु पुढच्या वर्षी आपली झेंडाही लागणार आहे. जीवामृत तुम्ही किती कष्ट करता तेवढ्यावर तुमचं फळ भेटतंय. या जन आंदोलनाने सर काल भेटलो, सर म्हटलं की जन आंदोलन सर 1 रुपया घेत नाही, आपण कशाला दुसऱ्यांना पैसे घ्यायचे नाही. आणि या जन आंदोलनामध्ये भाग घ्यायचा तर पूर्ण देव आपल्या घरला येते. मी एक सांगू शकतो, 1 एकर द्राक्ष म्हणजे पद्मश्री पुरस्कार पाळेकर सरांना भेटले. तो असले व्यक्ती आपल्या घरापर्यंत येतं म्हटलं कमी सोचलं नव्हतं, विचार केला नव्हतं. त्यांनी स्वतः फुल केले की तुमच्या घरी कुंभार मी या तारखेला येणार आहे, मला येतं का? हो सर म्हणलं. मला झोप उडाला की सर आपल्या शेताला कसं काय येतात. आणि 1 एकरासाठी पद्मश्री पुरस्कार घेतलेले व्यक्ती आपल्या शेतापर्यंत येतं म्हणजे ते चेष्टा नाही. आणि कुठली व्यक्ती गरीब शेतकरी आहे, माझ्याकडे काय लई जास्त नाही आहे, पैसे नाही, काय नाही, मी गरीब एकदम, एकरामध्ये बाग आहे. आणि पद्मश्री पुरस्कार भेटलेले आपले पाळेकर सर, आदरणीय पाळेकर सर आपल्या घरला येतं म्हणलं की सामान्य नाही आहे. ब्युरो रिपोर्ट ZBNF SPTV नागपूर.